विज्ञानातील खरी प्रगती ही माहिती साठवण्यात नसून सतत प्रश्न विचारण्याच्या सकारात्मक सवयींमध्ये असते. संवादात्मक शिक्षणामुळे मुलांच्या मनातील नैसर्गिक जिज्ञासा जागृत होते आणि क्लिष्ट अशा संकल्पना त्यांच्या रोजच्या अनुभवाशी जोडल्या जातात. हाच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया आहे, जो आपल्याला आपल्या घराबद्दल म्हणजेच आपल्या पृथ्वीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सतत प्रेरणा देत असतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूपच रंजक आणि अद्भुत प्रवासाला निघालो आहोत. आपल्या लाडक्या पृथ्वीचा आणि अथांग सूर्यमालेचा प्रवास. अगदी बरोबर. आपण रोज सकाळी सूर्याचं दर्शन घेतो आणि रात्री चंद्र तारे यांच्या दुनियेमध्ये हरवून जातो. पण ही सगळी किमया नेमकी आहे तरी काय, हे समजून घेणेच आपल्याला आजच्या सफरीचा मुख्य उद्देश आहे असं लक्षात येतं. खरं आहे. चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात आकाशातील या चमचमणाऱ्या विश्वाला तांत्रिक भाषेत काय म्हणतात इथूनच करूया. अवकाशाचा अभ्यास करताना तेथील विविध घटकांचे वर्गीकरण करणे आवश्यक असते, कारण यामुळेच विश्वाची अफाट संरचना आपल्याला सुलभतेने समजते. खगोलीय वस्तूंची ओळख होणे हाच खगोलशास्त्रातील मानवी ज्ञानाचा पहिला टप्पा आहे. रात्रीच्या वेळी आकाशात अनेक गोष्टी चमकताना दिसतात. या सर्वांना आपण एकाच नावाने ओळखू शकतो का? नक्कीच. आकाशात दिसणाऱ्या या सर्व वस्तूंना विज्ञानाच्या भाषेत खगोलीय वस्तू असे म्हणतात. यामध्ये सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, उपग्रह, उल्का आणि धूमकेतू या सर्वांचा समावेश होतो. पण मला सांगा, सूर्य आणि इतर तारे सारखेच आहेत का? आणि ताऱ्यांसारखा चंद्र स्वतः चमकत नाही का? खूपच छान निरीक्षण आहे तुमचं. सूर्य हा देखील एक ताराच आहे, पण तो पृथ्वीच्या जवळ असल्याने अधिक तेजस्वी दिसतो. चंद्राच्या बाबतीत सांगायचं तर तो स्वतःचा प्रकाश निर्माण करत नाही. जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो तेव्हा तो तिथून परावर्तित होतो, म्हणून आपल्याला चंद्र चमकताना दिसतो. किती सोपं आहे हे. आता आपण या सूर्यमालेच्या सौर ऊर्जा स्रोतांकडे म्हणजेच ताऱ्यांकडे वळूया. ताऱ्यांचे विज्ञान आणि सूर्याचे महत्व. तारे हे स्वतःच्या प्रकाशाने तळपणारे महाकाय ऊर्जा स्रोत आहेत. अंतरामुळे त्यांच्या आकारात होणारा बदल हा केवळ एक भास असला तरी तो विज्ञानातील सापेक्षता समजून घेण्यासाठी महत्वाचा आहे. सूर्य हा आपल्या जीवनाचा आधार आहे, ज्याच्या अस्तित्वावर आपली संपूर्ण परिसंस्था अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे तारे म्हणजे स्वतःचा प्रकाश देणारे प्रचंड गरम वायूचे गोल असतात. मग सूर्य एवढा मोठा आणि इतर तारे एवढे छोटे का दिसतात? हे समजून घेण्यासाठी आपण रस्त्यावरील दिव्याचे म्हणजे लॅम्पचे उदाहरण घेऊया. जवळचा लॅम्प आपल्याला मोठा आणि प्रखर वाटतो, पण तोच लॅम्प खूप लांब असेल तर लहान वाटतो ना. अगदी तसंच सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील जवळचा तारा असल्याने तो मोठा दिसतो आणि इतर तारे अफाट अंतरामुळे छोटे दिसतात. आणि सूर्याशिवाय तर जीवनाची कल्पनाच करता येत नाही, हो ना? अगदी बरोबर म्हटलात तुम्ही. सूर्य आहे म्हणून जीवन आहे, प्रकाश आहे, उष्णता आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आशा आहे. जर सूर्य नसता तर सगळीकडे अंधार आणि प्रचंड थंडी असते, झाडे वाढली नसती आणि ही जीवसृष्टी नष्ट झाली असती. सूर्यामुळेच तर पृथ्वीवर चैतन्य आहे. ताऱ्यांच्या या प्रखर तेजानंतर आता आपण लुकलुकत नसणाऱ्या पण सूर्याभोवती शिस्तीत फिरणाऱ्या ग्रहांच्या सफरीवर निघूया. सूर्यमालेतील 8 ग्रहांचे विश्लेषण. सूर्यमाला ही अत्यंत शिस्तबद्ध यंत्रणा किंवा सिस्टम आहे. येथे प्रत्येक ग्रह स्वतःच्या कक्षेमध्ये सूर्याभोवती ठराविक गतीने फिरतो, ज्यामुळे एक समतोल राखला जातो. या ग्रहांची विविधता आणि विज्ञानातील वैविध्याचे उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला माहित आहे का शैलेशजी, ताऱ्यांप्रमाणे काही चांदण्या लुकलुकत नाहीत, त्यांना आपण ग्रह म्हणतो.
ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, ते सूर्याच्या प्रकाशाने चमकतात. आणि हे 8 ग्रह एका विशिष्ट क्रमाने सूर्याभोवती फिरतात, बरोबर ना? हो, सूर्यापासून सर्वात जवळचा पहिला ग्रह आहे बुध आणि दुसरा ग्रह शुक्र, जो अत्यंत तेजस्वी आहे. तिसरी आपली पृथ्वी, जिथं जीवन फुललंय. चौथा म्हणजे मंगळ, जो लालसर रंगाचा दिसतो. पाचवा गुरु, जो सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. सहावा शनी, जो आपल्या सुंदर कड्यांसाठी प्रसिद्ध आहे. सातवा युरेनस, जो एका बाजूला कललेला बर्फाचा गोळा आहे. आणि आठवा नेपच्यून, जो सूर्यापासून सर्वात दूर असलेला थंड आणि अत्यंत वेगवान वारे वाहणारा ग्रह आहे. या अथांग पसाऱ्यात आपली पृथ्वी किती खास आहे हे आता आपण विस्ताराने पाहूयात. पृथ्वीची हवा, पाणी आणि अनुकूल तापमान यामुळे ती मानवी अस्तित्वासाठी एकमेव सुरक्षित असं घर बनली आहे. पृथ्वीच्या हालचाली केवळ तांत्रिक प्रक्रिया नसून त्या आपल्या दैनंदिन जीवनातील वेळ आणि ऋतूंचे चक्र नियंत्रित करीत असतात. पृथ्वी स्थिर वाटते, पण ती सतत 2 प्रकारच्या हालचाली करत असते बर का. पहिली म्हणजे परिवलन, ज्यात पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. यामुळेच दिवस आणि रात्र होतात. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला 24 तास लागतात. आणि दुसरी हालचाल म्हणजे परिभ्रमण, हो ना? अगदी बरोबर. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा तिला एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात. या परिभ्रमणामुळेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि वसंत यासारखे ऋतू बदलतात. या हालचालींमुळेच मानवी जीवन आणि शेतीचे चक्र सुरू राहते. पृथ्वीच्या या प्रवासात तिला कायमचा सोबती असलेला चंद्र आणि एका अदृश्य शक्तीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आता वाढली. नैसर्गिक उपग्रह हे ग्रहांच्या स्थैर्यासाठी महत्वाचे असतात. तर गुरुत्वाकर्षण ही विश्वाची ती वीण आहे, जी सर्व वस्तूंना त्यांच्या जागी टिकवून ठेवते. गुरुत्वाकर्षण नसेल तर केवळ आपण नव्हेच, तर आपला श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेले वातावरणही अवकाशात विरून जाईल. शैलेशजी, जो ग्रहाभोवती फिरतो त्याला उपग्रह म्हणतात. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. रात्री आकाशात चंद्राचे वेगवेगळे आकार दिसतात, त्याला आपण चंद्राच्या कला म्हणतो. अमावस्येनंतर चंद्र हळूहळू वाढतो, त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. ज्यामध्ये कोर चंद्र आणि अष्टमीचा म्हणजेच अर्धा दिसतो. पूर्ण गोलाला आपण पौर्णिमा म्हणतो. आणि त्यानंतर चंद्र कमी होऊ लागतो, त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. आणि मनीषाजी, ती अदृश्य ओढणारी शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण ना? हो, विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे ओढते. यालाच गुरुत्वाकर्षण म्हणतात. वर फेकलेला चेंडू ज्याप्रमाणे खाली येतो किंवा झाडावरून फळ जमिनीवर पडते, ही याचीच उदाहरणे आहेत. जर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर आपण जमिनीवर स्थिर राहू शकलो नसतो. सर्व काही हवेत तरंगू लागले असते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पृथ्वीचे वातावरणही टिकले नसते बर का. विज्ञानाच्या या नैसर्गिक नियमानंतर आता मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर आकाशात कशी झेप घेतली आहे ते आपण पाहूयात. यात भारताची अंतराळ प्रगती ही केवळ तांत्रिक यश नसून ती राष्ट्रीय स्वाभिमानाची आणि आपल्या सामरिक सामर्थ्याचं प्रयत्नांचं एक प्रतीक आहे. जागतिक स्तरावर भारतानं अत्यंत कमी खर्चात केलेल्या यशस्वी मोहिमा ही विज्ञानातील काही जुगाड वगैरे नाहीये, तर ती आपल्या भारतीयत्वाची एक प्रतिभा आहे आणि याचा सुंदर असा मेळ आहे. पृथ्वी बाहेरचा जो विशाल पोकळ भाग आहे त्याला अवकाश म्हणतात. तिथे जाण्यासाठी आपण रॉकेट आणि अवकाशयान वापरतो.
भारताची इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही संस्था या क्षेत्रात जगात आघाडीवर आहे बरं का. भारताने चांद्रयान आणि मंगळयान मोहिमांद्वारे इतिहास घडवला आहे. हे ऐकून अभिमान वाटतो. नक्कीच आपल्या भारत देशाचं नाव या जगावर कुठेतरी रेखाटलं जातं, त्यावेळा नक्कीच आपल्याला अभिमान वाटतो. आणि आपल्याला अंतराळवीर राकेश शर्मा यांना विसरून चालणार नाही बरं का. 1984 साली इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त मोहिमेतून ते अवकाशात पहिले जाणारे भारतीय ठरले. त्यांनी तिथे 8 दिवस वास्तव्य केले. जेव्हा त्यांना विचारले गेले की भारत वरून कसा दिसतो, तेव्हा त्यांनी दिलेला संदेश आजही गुंजतोय बरं का. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. मानवी झेप तर आपण पाहिली, पण आता अहोरात्र आपली सेवा करणाऱ्या यंत्रांबद्दलही जाणून घेऊयात. कृत्रिम उपग्रह हे आधुनिक विज्ञानाने मानवी समस्यांवर शोधलेलं एक प्रभावी उत्तर आहे. हवामानाचा अंदाज असो वा दळणवळण, या यंत्रामुळे मानवी जीवन अधिक सुरक्षित आणि कनेक्टेड झालं आहे. वैज्ञानिकांनी मानवी कल्याणासाठी बनवून अवकाशात सोडलेल्या यंत्रांना कृत्रिम उपग्रह म्हणतात. हे उपग्रह आज आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचे नेमके उपयोग काय काय आहेत हे आपण जाणून घेऊयात. नक्कीच शैलेशजी, त्यांचे उपयोग मी आता सांगणार आहेत. पहिलं म्हणजे हवामान अंदाज. पावसाची किंवा वादळाची पूर्वसूचना देऊन हे उपग्रह आपल्या शेतकरी बांधवांना शेती नियोजनात मोठी मदत करतात. त्याचप्रमाणे दळणवळण. आपण जे मोबाईलवर बोलतो किंवा टीव्हीवर थेट सामने पाहतो ते या उपग्रहांमुळे शक्य होते. तिसरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. पूर किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींच्याच वेळेत माहिती देऊन हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचे काम हे उपग्रह करतात. म्हणजेच हे आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. विज्ञानाचा हा सैद्धांतिक प्रवास खूप छान झाला, पण प्रत्यक्ष कृतीशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रायोगिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देतं आणि विज्ञानातील कार्यकारण भाव समजण्यास मदत करतं. जेव्हा विद्यार्थी स्वतः काही बनवतात तेव्हा ती केवळ माहिती घेत नाही, तर त्या ज्ञानाचं उपयोजन करतात, ते ज्ञान अनुभवतात. खरं आहे, जेव्हा विद्यार्थी स्वतः प्रयोग करतात त्यावेळेला विज्ञानाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर ते नक्कीच उपक्रम करतात. आणि आपण तसे काही उपक्रम देखील करावेत. उदाहरणार्थ मॉडेल मेकिंग. वेगवेगळ्या आकाराचे चेंडू घ्या आणि त्यातून सूर्य, पृथ्वी व चंद्राचे सुंदर मॉडेल तयार करा. यामुळे तुम्हाला त्यांचा आकार आणि स्थिती लक्षात येईल. त्याचप्रमाणे चित्रकला. आपली संपूर्ण सूर्यमाला एका मोठ्या कागदावर रंगवा आणि प्रत्येक ग्रहाचे वैशिष्ट्य देखील त्याखाली लिहा. आणि समजा तुम्ही राकेश शर्मा यांच्याप्रमाणे अंतराळात गेलात तर तुम्हाला तिथे काय दिसेल? मी अवकाशवीर झालो तर यावर 5 वाक्य लिहायचे, वर्गात सांगायची किंवा आई बाबांना देखील सांगायची. यातून तुम्हाला आनंदच मिळणार आहे. या छोट्या पावलातूनच उद्याचे महान शास्त्रज्ञ घडणार आहेत. मित्रांनो, आज आपण ताऱ्यांपासून उपग्रहांपर्यंतचा एक अद्भुत प्रवास केला. विज्ञान हे केवळ पुस्तकात नसते, तर ते आपल्या निरीक्षणात असते. जिज्ञासा जिवंत ठेवूयात, सतत प्रश्न विचारूयात आणि आपल्या परिसरातील घटनांचा शोध घेत राहूयात. जाणून घेऊयात की ही घटना अशी का घडते. लक्षात ठेवा, शोध घेणे हीच विज्ञानाची खरी शक्ती आहे. नक्कीच. तर विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा बरं का, ज्ञान हीच खरी शक्ती.